नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव भक्ती मार्ग चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अनेकांच्या आयुष्यात असे टप्पे येतात की खूप कष्ट करूनही यश मिळत नाही. घरात सतत वाद, आजारपण, आर्थिक अडचणी वाढत जातात आणि मनात प्रश्न निर्माण होतो, आपली कुलदेवी आपल्यावर नाराज तर नाही ना? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुलदेवी म्हणजे काय, कुलदेवी नाराज असण्याची लक्षणे. कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची, वंशाची रक्षण करती शक्ती. पिढ्यानपिढ्या आपल्या घराण्याचं रक्षण व मार्गदर्शन आणि संकटातून उद्धार ही कुलदेवी करत असते. पण जेव्हा कुलपरंपरा विसरली जाते, नियम मोडले जातात, तेव्हा तिची कृपा कमी होऊ शकते. कुलदेवी नाराज असण्याची लक्षणे. आता लक्ष देऊन ऐका. ही लक्षणे तुमच्या आयुष्यात सतत घडत असतील तर याचा विचार नक्की करा. घरात सतत अडचणी येणे, काम सुरू केले पण पूर्ण न होणे, अर्ध्यातच अडथळे येतात, आर्थिक कमतरता कायम राहणे, पैसा येतो पण टिकत नाही, अचानक खर्च वाढत जातो, लग्न, नोकरी, संतान अडचणी, योग येऊनही गोष्टी जमत नाहीत, वारंवार आजार किंवा अपघात, औषध उपचार करूनही त्रास कमी होत नाही, घरात नकारात्मक वातावरण, वाद, चिडचिड, शांतता न टिकणे, स्वप्नात देवी, साप, रक्त, मंदिर दिसणे किंवा भीतीदायक स्वप्नात अनुभव येणे, देवकार्य, पूजा करताना मन न लागणे, आळस, कंटाळा, विसरण वाढणे. हे सगळं का घडते? कुलधर्म पाळला जात नाही, कुलदेवी पूजा बंद पडते, नवस, मान, परंपरा विसरल्या जातात, देवस्थानाकडे दुर्लक्ष होते. हे जाणून बुजून नसतात पण परिणाम मात्र भोगावे लागतात. लक्षात ठेवा, कुलदेवी कोणालाही शिक्षा देत नाही, ती फक्त इशारा देते. वेळीच तो इशारा ओळखला तर आयुष्य पुन्हा मार्गावर येऊ शकते. उपाय क्रमांक 1, कुलदेवी ओळख जाणून घ्या. सर्वात आधी आपल्या घराची खरी कुलदेवी कोण आहे हे जाणून घ्या. घरातील वडीलधारी माणसं, आजी आजोबा किंवा गावातील जुने नातेवाईक यांच्याकडून माहिती घ्या. कुलदेवीची ओळख पटणे हा पहिला महत्त्वाचा उपाय आहे. उपाय 2, दररोज मनोभावे स्मरण. दररोज सकाळी किंवा रात्री फक्त 2 मिनिटे मनातच म्हणा, आई कुलदेवी, जाणून बुजून झालेल्या चुका माफ कर, आमच्यावर कृपा कर, मोठी पूजा नको, फक्त मनापासून स्मरण पुरेसे आहे. उपाय 3, दिवा आणि नैवेद्य. नियम: दर मंगळवारी किंवा गुरुवारी घरातील देवाऱ्यात दिवा लावा, गोड नैवेद्य ठेवा, साखर, गूळ, पेढा चालतो. नैवेद्यानंतर घरच्यांनी तो प्रसाद म्हणून घ्यावे. उपाय 4, कुलधर्म पुन्हा सुरू करा. पूर्वी घरात जे नियम होते ते आठवण्याचा प्रयत्न करा. उदा. विशिष्ट वार, उपास, देवीचा वार मानणे, गावच्या देवाच्या यात्रेला जाणे. शक्य तितकं पुन्हा सुरू केलेस कुलदेवी लवकरच प्रसन्न होते. उपाय 5, क्षमा याचना आणि संकल्प. एक दिवस शांतपणे बसून मनात संकल्प करा, आजपासून मी माझ्या कुलदेवीचा मान राखीन, तिची पूजा, स्मरण आणि नियम पाळीन. हा संकल्प खूप मोठा परिणाम देतो. चुकूनही करू नये अशी चुका: कुलदेवीचा अपमान करणारे शब्द, गाव, मंदिर किंवा परंपरेची थट्टा, नवस करून विसरणे, देवकार्याकडे दुर्लक्ष करणे, या गोष्टी आजपासूनच टाळा. उपाय केल्यावर काय बदल जाणवतात? घरात शांतता वाढते, अडकलेली कामे हळूहळू मार्ग लागतात, आर्थिक ताण कमी होतो, मनाला आधार मिळतो. हे सगळे चमत्कार सारखे नाही पण कृपेची सुरुवात नक्की होते. कुलदेवी कधीही रागवत नाही, ती फक्त आपल्याला कुळाकडे लक्ष देण्यासाठी सांगते. थोडी श्रद्धा, थोडा स्मरण आणि थोडा सातत्य हेच तिच्यासाठी पुरेसे आहे. कुलदेवी प्रसन्न होण्याचे योग्य काळ. कुलदेवीची साधना खूप कठीण नसते पण योग्य वेळ महत्त्वाची असते. मंगळवार, गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी देवी स्मरण केल्यास कृपा लवकर जाणवते. घर बसल्या आधी पूजा पद्धत: आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा, देवाऱ्यात किंवा स्वच्छ जागी बसा, एक दिवा लावा, देवाचे नाव स्मरण ठेवा, कोणताही अडबंग नको, फक्त मन स्वच्छ असावे. कुलदेवीसाठी सोपा मंत्र. खालील मंत्र मनात किंवा हळू आवाजात म्हणा. ओम कुलदेवी नमः हा मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा मन शांत होईपर्यंत जप करावा. विशेष नामस्मरण मंत्र नसेल तरी चालेल, जप पाठ नसला तरी चालेल, फक्त एवढं म्हणा, आई आम्ही तुझे लेकरं आहोत, आमच्यावर कृपा कर. ही प्रार्थना कधीही निष्फळ जात नाही.
साधण्यादरम्यान पाळायचे नियम. जप करताना मोबाईल बाजूला ठेवा. मनात दुसरी इच्छा आणू नका. शंका भीती टाळा. सातत्य ठेवा. देवीला शब्द नको, भाव हवा असतो. कृपा लागल्यावर दिसणारी चिन्हे. मन शांत होणे. घरात सकारात्मक वातावरण. अडकलेली कामे सुटणे. योग्य लोकांशी भेट होणे हीच कुलदेवीची कृपेची सुरुवात असते. कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची आई. आई कधी रागवत नाही, ती फक्त हाक ऐकते. आजपासून दररोज थोडा वेळ तिच्या नामस्मरणासाठी ठेवा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला इथं समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. हा व्हिडिओ तुमच्या कुळातील लोकांपर्यंत शेअर करा. जय आई कुलदेवी नमः. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.